नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? मस्त ना? आम्ही पण एकदम मजेत. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आम्ही खूप दिवसापासून लेट होतो की आपण काहीतरी करूया. तर आता फायनली तो दिवस उजाडला आहे, कारण की मुलांच्या परीक्षा संपल्या, शाळेला सुट्टी पडले. तर आम्ही आज करणार आहोत चुलीवरती जेवण. तर ते काय करणार आहे ते तुम्हाला तर व्हिडिओ बघावा लागेल. व्हेज करणार आहे का नॉन व्हेज करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आम्ही इथे बघा 2.5 किलोच्या पेक्षा जास्त वरती मटण आहे. आज जेवण बनवायचं आहे ना, त्यासाठी बघा एवढं मटण आणले. अजून चिकन यायचं आहे 4 किलो. किती छान दिसतंय बघा, धुवायची पण गरज नाही, एवढं छान मटण आहे. हे बघा, मम्मी आणि काकी चिकन कापतात, अजून मटण पण कापतात है ना मम्मा? हे चिकन आहे, मटण आहे. हे बघा 4 किलो चिकन आणलंय. त्यात चिकन मसाला टाकलाय अर्धा पॅकेट. आता आम्ही चिकन मध्ये हे म्हणजे काय दही टाकणार आहे. मॅरिनेट करून ठेवायचं चिकन. माणसं भरपूर आहेत जेवणासाठी. हळद मसाला इथे मीठ 3 चमचे टाकले ना. हळद बघा समोर आहे, मसाला समोर आहे. ही वरेकर त्यांनी हळद दिली. आणि लाल तिखट. हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहे, एकजीव करून. अर्धा वाटी चटणी, 2-3 चमचे टाकले आलं लसूण पेस्ट. हे पकडा. आता ह्याला एकजीव करून घेतो. तो खाली घ्या. आपलं चिकन आता मॅरिनेट करून झालेलं आहे. आता ह्याला मी असंच 1 तास ठेवतो. आता हा मटण आहे, सॉरी हे मटण आहे. ह्याच्यात कस्तुरी मेथी टाकले. कस्तुरी, ओके कस्तुरी, मी कस्तुरीच म्हणते. काय करू, ह्याच्यात पण आलं लसूण पेस्ट 2-3 चमचे बस. दही, हळद, लाल तिखट मगाची अर्धी वाटी ठेवलेली ती ह्याच्यात टाकले मटणामध्ये. मीठ ह्याच्यात पण 3 चमचे टाकायला लागतील. अजून मटण मसाला, अर्धी पूड. आता ह्याला एकजीव करून घेऊया. हे मटण मॅरिनेट करून घेते. अडीच किलो पेक्षा जास्त आहे मटण. तर आम्ही सगळी लेडीजनी प्लॅन केला होता की जेवण बनवायचं, पण मटन चिकन, व्हेजवाल्यांना व्हेज, असं आम्ही खूप ठरवले करायचं. तर इथे बघा सुरुवात आम्ही केलेली आहे. हे बघा इथे टोपाला माती लावतात, करपायला नको म्हणून. तर आता चूल पण पेटवायचे, सर्व काही करायचे. भाज्या चिरायचं काम चाललंय, सर्व कांदे मसाले टोमॅटो म्हणजे सर्व काही करायचं चाललंय. खूप लेडीज आहेत. चला दाखवते तुम्हाला मी सगळ्या लेडीज काय करतायत ते. इथे सगळ्या लेडीज आलेल्या आहेत बघा, काम चालले. कांदे कट झाले, टोमॅटो कट करायचे, कोशिंबीरसाठी काकडी कट चालले करायची. मम्मी माझी वीट उचलून आणते एकदम जडवाली. हे बघा इतकी मीठ पण उचलू शकते. तिथं ठेवायचे.
हे बस सारखं सारखं नको काढूस. मम्मा तुला कसं वाटलं? त्याला लावून ठेवलंय ना आपण लावूया. मम्मीला तर लय खतरनाक वाटत. आणि आता या दोघांची इथं चालू आहे भांडण. नाही काय चालू? कोण पहिले सुरुवात केलेली? अरे वो लेके चला गया हमें. आमच्या वरेकर ताई इथं लाकडी तोडत आहेत. ताई इथं बघा. हो बघा ताई. ताई इथे मम्मी माऊ बघा लाकडी गोळा करून आले अर्णव दादा बरोबर. माऊची पण मदत झाली आम्हाला अर्णव बरोबर. इथं आम्ही चूल मांडतोय. चूल 2 मांडत आहोत. इथं बसलेत लेडीज सर्व कापाकापी करून. देवा वाचव या बायकांपासून. अरे मग साइड बाप्पा करायचं. चिंदी एक टॉवेल देतो. हे घे माते. आता त्याने गप्पा पुसा हाडायची पण कामं अजून एक ऍड झालंय टॅलेंट. काम नाहीये बाबा. फाडले मस्त फाडलीस ते. आता बोलू नकोस. फाडलं ना आता का? कोणाला चिरायचं तर सांगा. ते पण जमतं रूपा चिरायला. त्यांच्या चिडले ना मी म्हणून त्या बोलला तो डायलॉग. चिरायला बोलला चिडायला कापायला चिडली ना आपण चिडली ना. बाबा त्या आग लावण्यावर कशी लावतेस त्याच्यावर. आग लावली ना गप्पा. एक्सपर्ट आहे चूल पेटवण्यात. कुणालाच येत नाही चूल पेटवण्यात. हे सॅनिटायझर आहे ना कोविड नंतर ना आम्ही ते वापरायला लागलो. नाही तर पहिलं नॉफल वगैरे नसतात. कुठे नॉफल भेटणार. पेटवली आहे. आता इथे 3री चूल मांडत आहोत आम्ही. कारण की इथे कांदा भाजतोय तिथं चिकन शिजतोय. इथं टोमॅटो भाजून घेतो खबुरा भाजून घेतो आणि मग इथे या साईडला मटण शिजायला टाकणार आहे. तसं कुठे कुठे जातोय. झालं थांब तू झालं चिव हे कर आता. हे मुलं वगैरे मुलं येतात बघा. 1 2 3 चुली इकडे पेटवले तर बघा किती जणी आहेत. 1 2 3 4 5 जणी इकडे बसलेले आहेत. अशा प्रकारे काम करायला किती क्यूट वाटते इकडे. आज रात्री आमच्याकडे पार्टी आहे. माहीत नाही कशाला ती कशाची. बघा हा खाली हे बघा इकडे टोमॅटो भिजवण्याचा. काकी हे काय चाललंय? हे काय चाललंय? टोमॅटो काकी हे काय चालू आहे? कांदे भाजतीये. कोण होता? तुम्ही होते कापायला. हे बघा या लोकांची भांडणं चालू आहेत. अशा प्रकारे बघा इकडे रश्मी आहे. रश्मी इकडे बघा रश्मी ती माऊ तिकडे. ही सानू इकडे आणू इकडे. बाकी सगळे इकडे बघा इकडे काय चालू आहे. मी तुम्हाला जरा वरतून दाखवते. बघा ती माझी मम्मी आणि त्याचे काय काकी माझी.
बाय गाइस, नाव सो आता मी व्हिडिओ बंद करते, मग मी थोड्या वेळात चालते. बाय. पकड आणू का तुम्हाला पकडायला? अरे तशी आणू का? तशी त्यासाठी मग त्यांना पडणार असं ठेवलं पडलं. आजी पकड ना, पकड कसं ठेवलं ब्लॉग? पेटवायची चूल इथे आणलेले आहे का ब्लॉग? काय नको आणू आम्ही आता बसलेले. तो घ्या आणि तो तिला द्या. तो गरम झाला असेल आता. अरे लगेच पेटेल. इथं ही कृतिका बघा कांदा भाजलाय, टोमॅटो भाजते. आता इथं पनीर मसाला करायचा आहे, मटर पनीर मसाला. इथे चिकन करायचंय. चिकनला आता फोडणी द्यायची, शिजवून झाले. ह्या साईडला मटण लावलंय, इथं मटण शिजतंय. आणि ह्या साईडला भातासाठी पाणी ठेवलंय. तर आम्ही 4 चुली मांडलेल्या आहेत. हे बघा 4 चुली मांडलेल्या आहेत इथे. काय बोलला परत एकदा बोला? घाबरली बिचारी, तुम्हाला समोर बघून घाबरली. माऊ बाजूला बाजूला. सर्वात जास्त काम हेच करताना दिसतात. पाणी तापवलं. वा वा वा, काय वास येतो, छान सुगंध येतो, सुगंध. काय बटन चालू करा, लाईट लावा ते. आली. हा तेच एवढा आवाज सहन करायला लागेल. ही पण थोडीशी. बघा सगळे तुटून पडलेत. जेवण बनवलं, मटन, चिकन, भाजी आणि भात, टोटल 4. बघा पनीर ग्रेव्ही तयार झालेली आहे. इकडे मसाला बनवायला चाललं. एक एक पार्ट तयार होतो. आता कंटाळा आलाय, तर चहा बनवायचं चाललंय.
मटण शिजलेलं आहे. अरे बाप, व्हिडिओ काढलाय मस्त. त्याला दोन घालतो माझे डोळे गेले. तिथलं मोठा ना, तिथले ते मोठे ना. इथं माऊची पण मजा आहे. आले ना, ठीक आहे. इथं पोरांची पण मजा आहे आणि या लोकांची सजा आहे. हो, चहा झाला का? चहा झाला? चहा झाला का? आणू का? बोलायचं होतं ना अगोदर, आणला असतं. मटन काढायचं, चहा बनतो. भात झाला का? ते भात पण झालं का? ते पण चिकन जास्त नाही शिजवत आहे रुपा. हे जास्त नको म्हणून त्याला चांगलं करतो. थोडं आता एवढा 1 तास बसले, अजून अर्धा तास बस. चहा झालेला आहे. चहा पिला बराच वेळ बसले, अर्धा तास. हा, द्या द्या द्या. रुपा पाणी चहा घे. हे बघा, ही नुसतंच लुडबुड. यांच्या जेवणाचा तयारी चालू आहे आणि यांच्या सायकल आहे बघा. आणत असेल तर बायकांची सेवा करत असेल तर करा, पुरुषांची नको. होळीला खाऊ दे थोडंसं काहीतरी. होळी होणार नाही, आपलं सुख करायचं नाही. म्हटलेलं होईल वरच तू का तू का पाणी. मध्ये तेल टाकलेलं. इथं चिकन मसाला झालेला आहे. आता इथं मटणाची ग्रेव्ही करायची, मटण रस्सा करायचे. त्यासाठी तेजपत्ता टाकलाय, कांदा टाकलाय आणि हा आमचा घाटी मसाला. मटन मसाला हा मालवणी मसाला टाकलाय. मिक्स करतोय आम्ही, घाटी आणि मालवणी मसाला मिक्स करतोय. आता मटन मसाला टाकलेला आहे. ही कृतिका करते मटणाचा रस्सा. इथं टोमॅटो कट करून ठेवले, मटण ते शिजलेलं आहे.
इथं पाणी गरम करून ठेवलं, आलं लसूण पेस्ट आणि इथं मसाला नको टाकला होता बघा कसा सुटला. भाभी चाय पिनी है. इथे चहाचं चाललेलं आहे, चहा गरम केलाय, कोथिंबीर कट करतायत, चहा गरम करतायत. जाळ बघा किती छान प्रकारे पिकलेला आहे. टोमॅटो टाकलेले आहेत, आलं लसूण पेस्ट, टोमॅटोची पेस्ट हवी तुला. आणि ही कच्ची आहे ना, ही कशाला केली द्या ती काय नव्हतं तिथं काय. टोमॅटो प्युरे टाकलेले आहे मसाल्यामध्ये. लेके जाओ. हो गया हो गया. तेल अजून टाकलेलं आहे मसाल्यात. मला ना हे सगळं धुवून ना गरम गरम पाणी करा आणि हे सगळं धुवून. मटर आता झाकून ठेवले आणि त्यावरती पाणी ठेवतोय, म्हणजे पाणी गरम होईल आणि मसाला पण शिजेल. तरी कांद्याची आणि खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे. आता आपण रेज्यू करून घेणार आहे. दोन शेफ. एवढं कोसभर लांब राहू. एक चूल रिकामी झालेली आहे, पाणी त्याच्यात सगळं घाल. दुसरी चूल रिकामी झालेली आहे, तिसरी चूल पाणी म्हणजे पाणी तापते आणि चौथ्या चुलीवरती मटण रस्सा चाललेला आहे. हे बघा यांचे चेहरे बघा. बघा इथं किती काम केलेत. जेवण झालेलं आहे, ताट वगैरे सगळे आलेले. गेट सेट रेडी. हे किती भाकऱ्या खाणार तू? 4-5 भाकऱ्या. इथं तोंड दाखव तुझं. 4-5 भाकऱ्या खाणार ना. इथे बघा भाकऱ्या आणलेल्या आहेत. इथे टोटल 80 भाकरी आहेत. दाखव, खोलून दाखव. हे झालं का ते? नरम झालेत ना त्या. नरम राहिल्यात ना. नरम आहे. साफसफाई चालली जेवणासाठी. दिसत नाही ते सगळं अंधार पडला. पंगत बसलेली आहे. हे बघा. हे जेवण कसं झालंय आनंदी? जेवण कसं झालंय? अजून नाही खाल्लं. माव खाल्लं? छान आहे का जेवण? अरे चपाती नाही तुला दिली. हो चपाती द्या हिला, भाकरी द्या हिला. खूप चांगलं झालंय. आय लव्ह. आणि ही ना जेवा बरोबर, सगळ्यांना भुका लागल्यात. हे कसं झालं जेवण? मस्त एक नंबर. काय छान झालं सांगा. गावठी फील आणि गाड्या मागच्या गाड्या आहे ना. हे जेवण कसं आहे चंदना? चांगलं आहे ना. अर्णव कसं जेवण आहे? तिला दाखवा. माऊली कसं जेवण आहे? माऊ कसं जेवण आहे? छान आहे. ओके कर ओके. असं ओके कर ओके. व्हेरी गुड. माऊ सोबतची पंगत उठली आणि माऊ बसले जेवायला. अजून टाइम लागते तिला.
हा जेव जेव जेव. इथे पाटील भाऊ बसलेत, भोईर भाऊ, हे माहित आहेत किरण साहेब, हे सावंत भाऊ आणि हे पिंपळकर भाऊ, सगळे जेवायला बसलेत. इथे बघा ना सगळ्यांनी. ओ दादा थांबा ना, तुम्ही खालच असताय. आणि ह्या दोघी, ह्या अजून अख्खं गाव उठलं तरी या दोघी उठत नाहीत. खावा खावा. सानूचं झालं जेवण बाबा. इथं सगळे वेटिंग लिस्ट आहेत. वेटिंग लिस्ट. इथं पण वेटिंग, ही पण वेटिंगला आहे. अरे नाही टोकून चाललं काम. माऊ आपली आरामात. माऊ ताट जवळ घे रे बाळा, ताट जवळ घे. आणि हे पवार भाऊ आता आले जेवायला. आमचे पवार भाऊ बसले बघा. ओ साईडला मला भाऊंचा फोटो काढू द्या. एक नंबर. जेंट्स मंडळी तिथे बसले, अजून लेडीज कोण जेवायला नाही बसले. आणि ह्या पाणी पितात. हे बघा लाल कलरचं पाणी पित आहेत. लाल पाणी पित आहेत. मटणाचं सूप, मटण रस्सा पित आहेत. कसं झालाय? एक नंबर. सगळ्यांनी बनवलाय ना आपण, पण छान झालाय. बिचारे इथं सगळ्या वेटिंग. बाबा घाबरली. इथे सगळ्या बसल्यात. कधी ह्यांचं जेवण होणार जेंट्स लोकांचं, आणि कधी आम्ही जेवायला बसणार. ओवीला इथं जण पार्सल करतायत. आता वरेकर ताईंनी घेतलं, आता पिंपळकरनी घेतलं, पिंपळकर ताईंनी घेतलं, पिंपळकर काकींनी घेतलं. आता ह्या आमच्या दळवी ताई आणि वरेकर ताई तर काय आमच्या लाजाळूच नुसत्या लाजतात. काय त्यांना वाटतं काय माहिती. अवतार काय अवतार, हिरोईन दिसतायत. आणि आमची मुलं खेळतायत. माऊ झालं जेवण? जा ना पटापट खाऊन घे. तू कशी राहिली सुटली? संपलं तुझं? झालं जेवण तुझं? चल जा पाणी पिझ्झा पटकन. इथे बघा हिला हिच्या नवऱ्याने ताट आणून दिलं म्हणून इथे एकटी जेवायला बसली. बघा एकटं. आणि आम्ही इथं बिचारे वेटिंगला बसलोय. कधी कोण उठते. अजूनही पुरुष मंडळी काय उठायला मागत नाही. ठीक आहे आमचे नवरे जेवले, त्यांचे कोण राहिलेत? त्यांचे कोण आहेत? ह्या का थांबलेत मग? आम्ही म्हंटल सगळे लेडीज एकत्र बसू आहे की नाही. मग सगळ्या लेडीज काम करून खूप दमले होते, त्याच्यामुळे पटकन जेवत होते. कोण कोणाशी बोलत नव्हते, एवढी भूक लागली होती. तर जेवायला या सगळ्यांनी. दाखव. हे बघा कामामध्ये थोडं पण हे नाही बघा. हो पोच दे आता भांडी घासतानाची. कोण आहे ते? माऊली तुझा हाताचा वास गेला, खाईल तो तुझा हात, कळलं का? हात दे. बोल माऊली. चेरी हात दे. चेरी शेक हँड. हात तूच घे जा बाबा, तूच घे. शेक हँड. बघा सगळ्यांचं खाणं पिणं झालेलं आहे. चिकन खाल्लंय, दोन्ही पण झालंय. चिकन खाल्लं, मटन खाल्लं, पनीरची भाजी खाल्ली, भात भाकरी सर्व काही झाले. कोशिंबीर सगळं झाले. टाटा बाय. आता आम्ही सगळे घरी चाललोय. अर्धे मेंबर गेलेत, आम्ही 5-6 जणीच राहिलोय. तर दरवेळेचे शेवटचे मेंबर राहिलेले आहेत. हा दरवेळेचे राहिलेले आहेत. बाकीचे पळाले. वरेकर ताई तर लांबच उभे आहेत बिचारे. तर बाय बाय निघाल्या. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब, नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मेहनत केली आहे सगळ्यांनी. तर लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय, गुड नाईट.